नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जी नागपूर खंडपीठ जे आहे तर त्यामध्ये शिपाई या पोस्टसाठी जी रिक्रुटमेंट निघालेली होती तर त्याची आता स्क्रीनिंग टेस्ट जी आहे तर ती स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे। मग जे विद्यार्थी जे सिलेक्ट आहेत की जे स्क्रीनिंग टेस्ट देणार आहेत तर त्यांसाठी बघा हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीटची लिंक जी आहे तर ती वेबसाईटला ऍक्टिव्ह झालेली आहे। मग हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। सुरुवातीला आपण जी ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती ऍडव्हर्टाइजमेंट बघूयात नेमकी कोणती ऍडव्हर्टाइजमेंट होती, म्हणजे तिचे हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीट आलेले आहे। मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत जे नागपूर खंडपीठ आहे तर त्यामध्ये शिपाई या पोस्टची ही रिक्रुटमेंट होती। तर ही ऍडव्हर्टाइजमेंट बघा 17 फेब्रुवारी 2025 ला ऍडव्हर्टाइजमेंट निघालेली होती। तर यामध्ये बघा 24 पदे होती व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे, अशा प्रकारे टोटल किती पद होते तर 36 पदांकरता उमेदवारांची निवड यादी व 9 उमेदवारांची प्रतीक्षा यादी, अशा प्रकारे ही जाहिरात होती। तर यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन पण केलेले असतील। तर या ऍडव्हर्टाइजमेंटचे बघा म्हणजे ही जी पोस्ट आहे शिपाई पोस्ट तर त्याचे आता हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीट आलेले आहे। या ठिकाणी बघा डेट पण त्याने दिलेले आहे। या ठिकाणी ऑनलाईन रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ प्यून प्रिंट हॉल तिकीट, या ठिकाणी डेट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे, पोस्ट पण दिलेली आहे प्यून। या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी टाकून घ्यायचा आहे। हा रजिस्ट्रेशन आयडी जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन केलेला असेल, ज्यावेळेस ऍप्लिकेशन केलेला असेल म्हणजे जेव्हा तुम्ही फायनल पेमेंट केल्यानंतर प्रिंट केलेली असेल त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी भेटून जाईल, भेटून गेलेला असेल। मग तो इथे एंटर करा। त्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे तर ती डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे, डेट मंथ आणि इयर, अशा प्रकारे। त्यानंतर बघा इथे सिक्युरिटी कोड जो आहे तर या ठिकाणी वर दिलेला हा कोड जो आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे आणि जनरेट टॅब तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता जे विद्यार्थ्यांना तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी सापडत नसेल, हा रजिस्ट्रेशन आयडी कारण खूप दिवस झाले ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती, तर मग या ठिकाणी फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा ईमेल आयडी टाकून घ्या, त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा, त्यानंतर सिक्युरिटी कोड जो आहे या ठिकाणी दिलेला आहे तर तो काय करायचा आहे या ठिकाणी एंटर करा आणि शो बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मग तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तर तो ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड होईल। त्यामध्ये तुम्हाला तुमचं सर्व डिटेल्स भेटून जाणार आहे, त्याचमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी पण तुम्हाला भेटून जाणार आहे। पण तो भेटल्यानंतर मागे मी जशी प्रोसेस सांगितली तशा प्रकारे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जी रिक्रुटमेंट निघालेली होती नागपूर खंडपीठासाठी शिपाई पदाची, तर त्याचे हॉल तिकीट जे आहे स्क्रीनिंग टेस्टचे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आपण बघितलेलं आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तसेच टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी अपडेट भेटत जातील। तसेच व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी तुमच्यापर्यंत अपडेट भेटत जातील। विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।